नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं पी.एम. किसान योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, पी.एम. किसान योजनेच्या विषयी महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पी.एम. किसान योजनेचे जे काही नियम आहेत ते आता बदललेले आहेत. पी.एम. किसान योजनेचे जे काही तुम्हाला पैसे येत असतात त्या पैशांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. त्यासोबतच सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जे काही येणारे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. पाहू शकता बघा, योजनेचे नियम जे आहेत ते बदलले आहेत. आता फक्त इतक्याच व्यक्तींना जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. किती व्यक्तींना पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला कळून जाणार आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पी.एम. किसान योजनेच्या विषयीचे नवीन नियम काय झाले त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. लगेच संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीप्रमाणेच पुराव्याच्या सहित माहिती आहे. पाहू शकता बघा, पी.एम. किसान योजनेचा कुटुंबातील एकालाच लाभ. शासनाकडून नवीन नियमावली तयार. पाहू शकता बघा, पी.एम. किसान योजना जी आहे यामध्ये फक्त आता एकालाच लाभ ह्या ठिकाणी मिळणार आहे. शासनाकडून नवीन नियमावली त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती काय जर बघा, पी.एम. किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल 19 पूर्वी तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता पी.एम. किसानसाठी नाव नोंदणी करताना पती पत्नी व मुलाचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार असून कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. बघा, जर समजा तुम्ही 2019च्या पूर्वी जमीन घेतली असेल तर तुम्हाला आता पी.एम. किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी करताना पती पत्नी व मुलाचे आधार कार्ड जे ते सोबत जोडावे लागणार असून कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला आता ह्या ठिकाणी ही जी काही पी.एम. किसान योजना आहे तर या पी.एम. किसान योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 2019 साली पी.एम. किसान योजना सन्मान योजना जी आहे ती सुरू केली. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील देखील एक नमो शेतकरी सन्मान योजना म्हणून सुरू आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला वर्षाला त्या ठिकाणी 6,000 रुपयांची रक्कम जी आहे ती दिली जात असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला 3 हप्त्यात 6,000 रुपये दिले जात असून राज्य सरकारनेही ही योजना राबवली. बघा, राज्य सरकारने देखील ही योजना राबवली म्हणजेच वर्षाला असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत असतात. पी.एम. किसानचे 6 आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6 अशा पद्धतीने 12,000 रुपये तुम्हाला मिळतात. जो तुमचा बघा 18वा हप्ता होता पी.एम. किसान योजनेचा तो तुम्हाला मी सांगितला होता. त्याची देखील अपडेट मी तुम्हाला दिली होती, तो देखील तुम्हाला मिळालेला आहे. 5वा हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा तो देखील तुम्हाला मिळालेला आहे. आता आपण पुढे पाहूया. बघा, राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला 3 हप्त्यात 6,000 रुपये मिळतात आहेत. या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा 18 वर्षावरील मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो. 7/12 उतार्यावरील 2019 पूर्वीची नोंद असेल किंवा वारसा हक्काने नाव नोंद असेल तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर जमीन नावावर झालेली किंवा माहेर वाशिनीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हींकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. पाहू शकता बघा, असा जो काही प्रकार आहे तो आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. माहेर वाशिनीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हींकडून जो काही लाभ आहे तो घेत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे योजनेत काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. बघा, योजनेमध्ये काही सुधारणा आता त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेत नोंदणी करताना पती पत्नी व मुलांचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. बघा, ह्या ठिकाणी आता ज्यावेळेस तुम्ही नोंदणी कराल तर यावेळेस आता नवीन त्या ठिकाणी प्रोसेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय तर पती पत्नी व मुलांचे देखील आधार कार्ड जे ते सोबत जोडावे लागणार आहे आणि कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर नवीन योजनेत या ठिकाणी बदल झालेल्या संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.